हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे 30 मार्च. आज आहे गुढीपाडवा आणि त्याच्यासोबत चैत्री नवरात्रही स्टार्ट होत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्रीच्या पण तुम्हाला शुभेच्छा. आणि आता मी करायला घेते नैवेद्य. गुढीपाडवा आहे तर देवाला नैवेद्य करायला घेते आणि त्याच्यासोबत काय काय करणार आहे पुढे ते तर नक्कीच दाखवणार आहे. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया, नैवेद्य बनवूया आणि लेट्स गो. हे पहा, हे श्रीखंड जे मी घरीच करणार आहे त्याची तयारी केली आहे. हा भात डाळ, ही आहेत ओव्याची पानं ज्याची मी भजी करणार आहे, बटाटे आणि पुऱ्यांसाठी पीठ. तर हे आहे आज जेवणाला नैवेद्याला. As you can see, श्रीखंड. मंदिरात आम्ही जातोय. तर हा कसा वाटला तुम्हाला मेकअप? हा मेकअप ट्युटोरियल मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर ठेवला आहे, तर तिथे तुम्ही नक्की पहा. आणि कसं वाटतंय ते नक्की मला सांगा. आता मंदिरात जातोय, दाखवतोय. लेट्स गो. तर मंदिरातून दर्शन करून घरी आलो. 11:30 झालेत. अजून नैवेद्याचं बाकी आहे, डाळ वगैरे बाकी आहे, पुरी वगैरे बाकी आहे करायची. तर मग घरी आलो, कोणाकडे आम्ही गेलो नाही. पाहू आता संध्याकाळी काय प्लॅन्स बनत आहेत तसं मग आम्ही जाऊ. ओके. तर नैवेद्य
रेडी आहे. तर मी ताट तयार करून घेतलं आहे. आधी मीठ, त्याच्यानंतर भाजी, मग पुऱ्या, मग भजी, पापड, डाळ, श्रीखंड आणि मध्ये भाताची मूद मारली आहे. त्याच्यावर मी थोडंसं तूप आणि दही, हे असं दही तर रेडी आहे. चला आता देवाला नैवेद्य दाखवूया. हॅलो. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि मी आता जाते माझ्या आईकडे पाडव्यासाठी भेटायला. तो चला जाऊया तिकडे, पाहू. तर असा होता पाडव्याचा दिवस. खूप छान गेला आणि मजा आली. आणि बस या ब्लॉगचा आता म्हणजे व्हिडिओचा एंड करत आहे. तर थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.